टिकटॉक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आपण आता चुन्याच्या रानामध्ये उभे आहोत आणि सकाळीच इथून पालखीचे आगमन आंबराईकडे झालेलं आहे। तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की या काळ्याभोर जमिनीवर चुनखडी प्रकट होते। तर आज पालखी येताच लाखो भाविकांनी ही चुनखडी वेचून इथे चुनखडीची रास तयार केलेली आहे। तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता। गावातील गावकरी तसेच देवीचे लाखो भक्त सकाळी चुन्याच्या रानात पालखीचे आगमन होतात इथे ही चुन्याचे 5-5 खडे वेचतात। ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे। हे चुन्याचे खडे यात्रेच्या 4थ्या दिवशी भाजले जातात व पुन्हा भाजलेली चुनखडी ही वेचली जाते व हा भाजलेला चुना यात्रेच्या 5व्या दिवशी पालखीसोबत बैलगाडीमध्ये मंदिरावर पाठवला जातो। यात्रेचे 5 दिवस आंबराईच्या मंदिरात बरोबरच इथे देखील भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी असते। जे भाविक आज चुना वेचण्यासाठी येऊ शकले नाहीत ते यात्रेच्या शेवटच्या दिवसांपर्यंत येऊन चुना वेचतात। चला तर मग हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवत आहे। भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन माहितीसह। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या टिकटॉक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा।